पप्पा, हा बेटा. टिळकांच्या केसरी वाड्यातील जो गणपती होता तो बंदिस्त करण्यात आला होता का? ओके. असं आहे बेटा, की श्रीधर पंत टिळक जे आहेत ना, लोकमान्य टिळकांचे चिरंजीव, सगळ्यात लहान चिरंजीव श्रीधर पंत टिळक. हे जे श्रीधर पंत टिळक होते ना बेटा, हे टिळकांच्या व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेले त्यांचे हे चिरंजीव होते. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, की अनेकांना ही गोष्ट माहीत नाही. श्रीधर पंत टिळक हे लोकमान्य टिळकांचे चिरंजीव असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते अनुयायी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे फॉलोअर होते. प्रबोधनकार ठाकरे यांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. टिळकांच्या केसरी वाड्यामध्ये टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला बेटा, तर या गणेशोत्सवामध्ये जर हा सार्वजनिक गणेशोत्सव असेल तर मग सर्व जाती धर्माचा समावेश यामध्ये असावा अशी श्रीधरपंत टिळकांची भूमिका होती. आणि त्यामुळे त्यांनी तत्कालीन एक अस्पृश्य समाजाचे पांडोबा राजभोज नावाचे एक कलावंत होते. या कलावंतांचा मेळा हा त्या ठिकाणी आयोजित केला त्यांनी केसरी वाड्यावर. आणि तुला माहिती आहे बेटा, की म्हणजे जे आमच्या वयातली जी मंडळी आहे, जो हा व्हिडिओ ऐकेल तर त्या काळामध्ये समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून मेळ्यांकडे, संगीत कार्यक्रमाकडे, मनोरंजन कार्यक्रमाकडे बघितलं जायचं. तर हा जो मेळावा होता, हा मेळावा श्रीधर टिळकांनी आयोजित केला होता आणि त्याला प्रचंड विरोध सनातन्यांकडून झाला त्या काळातल्या. आणि हा श्रीधर टिळक हा धर्म भ्रष्ट करण्यासाठी निघालेला आहे अशी टीका त्याच्यावर करण्यात आली. आणि हा जो मेळा होता ना बेटा, या टिळक बंधू जे आहेत, रामराव टिळक आणि हा श्रीधर पंत टिळक, या दोघांनीही त्या मेळ्याची मिरवणूक काढली. ही मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी पुण्यामध्ये झाली होती. हा मेळा केसरी वाड्यावर आला तेव्हा कुलूप लावण्यात आलं आणि त्याची सावली गणपतीवर पडू नये किंवा या पांडोबा राजभोज आणि जी काही अस्पृश्य मंडळी आली होती त्यांनी त्याला स्पर्श करू नये म्हणून तो पुतळा बंदिस्त करण्यात आला होता. त्याचबरोबर ब्रिटिशांकडे अर्जही करण्यात आला होता, पोलिसांकडे त्या काळातल्या पुण्यातल्या, की असा असा वादाचा प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पत्रही टिळकांच्या बंधूच्या हातात दिलं, परंतु रामराव टिळक त्यांचे जे ज्येष्ठ बंधू होते श्रीधर टिळक, त्यांनी ही जी सूचना होती ते पत्र फाडून टाकलं आणि सगळे लोक त्या केसरी वाड्यात घुसले. प्रचंड गजब झाला, प्रचंड विरोध झाला. आणि हे जे कुलूप होतं, म्हणजे तू जो प्रश्न विचारलास की गणपतीला बंदिस्त केलं होतं, हे कुलूप सुद्धा या रामरावने तोडलं आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप त्याला आलं पाहिजे ही भूमिका घेतली. त्याच्यामुळे प्रचंड टीका झाली आणि म्हणून तो गणपती जो आहे तो बंदिस्त केला होता. लक्षात आलं बेटा तुझ्या?